नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 35 पर्यंत क्वेश्चन सॉल्व केले होते. आज पुढचे 36 पासून आपण 45 पर्यंत क्वेश्चन सॉल्व करूया. तर 36 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्ट्यूज अँगल इन द फिगर. या फिगरमध्ये या चारपैकी कुठला अँगल जो आहे तो ऑब्ट्यूज अँगल आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला बघा AOB कुठला आहे. AOB हा ऑब्ट्यूज आहे का? नाही आहे, हा अक्यूट आहे. त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे COD. COD हा पण ऑब्ट्यूज अँगल आहे, सॉरी अक्यूट अँगल आहे, ऑब्ट्यूज नाही आहे. ठीक आहे. AOE है ना, AOE हा पण अक्यूट अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल नाही आहे. चौथा काय आहे COE. हे बघा CO आणि E हा जो अँगल आहे हा ऑब्ट्यूज अँगल आहे. तर याचा आन्सर काय होणार आहे 4. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. तर 37 नंबरचा क्वेश्चन आहे. 12/25 part of pages of a 375 page book is read. What percent of pages remained to be read? म्हणजे एक बुक आहे, त्याचे टोटल पेजेस आहे 375 आणि त्याच्यातले 12/25 पेज रीड केले आहे. ठीक आहे. तर किती पेज रीड केले आहे? एक बुक आहे, त्याच्यामध्ये टोटल 375 पेजेस आहे. ठीक आहे. त्याच्यातनं 12/25 ठीक आहे. याला जर एक नंबर असेल ना, त्याचा डिनोमिनेटर 1 आपण पकडू शकतो. तर 375 पेजेसची एक बुक आहे, त्याच्यातले 12/25 पेजेस रीड केले. म्हणजे टोटल पेजेस किती रीड केले याला सॉल्व करायचं. ठीक आहे. आता याला हे 25ने डिवाइड होते का बघा. 25 1 जा 25. इथे पण बघा 25 1 जा 25. ठीक आहे. 7 मधून 5 मायनस होतील तर 4 येतील. 3 मधून 2 मायनस घेतील तर 1 येतील, तर 1 4. 7 मधून 5 मायनस होतील तर 2 येतील ना, आणि 1 1 2 1 आणि हे 5 125. 5 5 जा 125 आणि 15 × 12 केल्यावर किती येते आपलं 15 2 जा 30. 3 कॅरी ओव्हर होणार. 15 1 जा 15 + 3 15 + 3 18. म्हणजे टोटल 180 पेज आपले रीड केलेले आहे. ठीक आहे. आता रिमेंड किती राहिले? 375 पेजेसमधून 180 पेजेस रीड केले. तर रिमेनिंग किती राहिले याच्यातून मायनस करायचं. 180 17 मायनस 8 9 हे होणार 2 2 मायनस 1 1 195 पेजेस आता आपले रिमेन. हे एवढे पेजेस रीड केले आहे. ठीक आहे. 375 मधून एवढे पेजेस रीड केले, एवढे पेजेस रिमेंड. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे 195 पेजेस जे आहे हे टोटल पेजेसचे किती % आहे. ठीक आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 195 जे आहे 195 इज इक्वल टू हाऊ मच, हे क्वेश्चन मार्क आहे, हाऊ मच % ऑफ 375 हे असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर हाऊ मच म्हणजे हे आपण कसं करायचं बघा. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू हे बघा, हे इकडं क्रॉस मल्टिप्लाय होईल तर 195 × 100 होणार. ठीक आहे. डिवायडेड बाय 375. तर याला आपल्याला सॉल्व करून घ्यायचं.
तर बघा इथे आपण बघितलं ना 375 जे आहे 25 नी डिवाइड होतो 15 टाइम, तर याला आपण 25 नी डिवाइड करून टाकू 15 टाइम, ठीक आहे. आणि 25 नी 100 डिवाइड होतो 4 टाइम, ठीक आहे. आता 15 नी याला डिवाइड करू 195 ला, 195 डिवाइडेड बाय 15, 15 1 जार 15, हे किती झाले 4 आणि हे 5 आलं, 15 3 जार 45. तर हे किती किती टाइम्स कट होतो आहे याला, 15 1 जार 15, 15 13 जार 195, ठीक आहे. आणि 13 इंटू 4 केलं तर किती येते आपलं, हाऊ मच पर्सेंट, 13 इंटू 4, 13चा टेबल येत आहे तुम्हाला, 13 1 जार 13, 13 2 जार 26, 13 3 जार 39, 13 4 जार 52. तर हे येतं 52%. तर याचा करेक्ट आन्सर कोणता येतो आहे, सेकंड नंबरचा 52%, ठीक आहे. हे बघा टोटल 375 पेजेस आहे बुकमध्ये, त्याच्यातले 12/25 पेजेस रीड केले, म्हणजे टोटल 180 पेज रीड केले, ठीक आहे. आता रिमेन किती झाले, 375 मधून 180 मायनस केले तर 195 पेजेस रिमेंड आहे, ठीक आहे. 195 जे आहे ते 375 चे किती पर्सेंट आहे, 195 पेजेस इज इक्वल टू हाऊ मच, हे क्वेश्चन मार्क आहे बघा, हाऊ मच पर्सेंट म्हणजे अपॉन 100 ऑफ 375. मग याला जर सॉल्व केलं आपण तर हे बघा 195 इंटू 100 होणार आणि डिवायडेड बाय 375 होणार, ठीक आहे. 375 ला आपण 25 नी डिवाइड केलं तर हे 15 टाइम डिवाइड झालं, ठीक आहे. 100 ला 25 नी 4 टाइम डिवाइड झालं. परत आता 15 ला आपण 195 ला 15 नी डिवाइड केलं आहे, 13 टाइम डिवाइड झालं आहे, 13 इंटू 4 52% आला आहे. त्याचं करेक्ट आन्सर येत आहे 52%, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, what principal amounts to rupees 15,500 at the rate of 8% per annum after 3 years. आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू पीरियड अपॉन 100, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं इथं बघा, इथे आपल्याला रेट दिलेला आहे, पीरियड दिलेला आहे आणि हे जे खाली जे दिलेले आहे ना हे दिलेले आहे तुमचे प्रिन्सिपल, ठीक आहे ना. हे जे आहे ना व्हॉट अमाऊंट व्हॉट प्रिन्सिपल, हे जे सगळे प्रिन्सिपल दिलेले आहे, पहिला हे प्रिन्सिपल आहे, हे पण प्रिन्सिपल आहे, हे पण प्रिन्सिपल आहे, हे पण प्रिन्सिपल आहे. हे चारही प्रिन्सिपलपैकी कुठला एक प्रिन्सिपल आहे की तो जो आहे विथ इंटरेस्ट त्याच्यामध्ये ॲड केल्यावर तो 15,500 होणार, ठीक आहे. तर आता आपल्याला कसं चेक करावं लागेल बघा, इथं इंटरेस्ट काढावं लागेल आपल्याला, ह्या प्रिन्सिपलला कन्सिडर करून आपल्याला इंटरेस्ट काढावं लागेल. तर किती येतो, इंटरेस्ट इज इक्वल टू 114,000 इंटू रेट किती आहे 8 इंटू पीरियड किती आहे 3, ठीक आहे, अपॉन 100. तर इथं बघा हे 2 0 कॅन्सल होतात, ठीक आहे. आता इथं काय करायचं, 140 इंटू 3 करू आपण पटकन, हां किती होते बघा, 3 0 जार 0, 3 4 जार 12, 1 कॅरी ओव्हर झाला आहे, 3 1 जार 3 प्लस 1 4, 420 इंटू 8, 420 इंटू 8 केलं तर किती येते, 8 0 जार 0, 8 2 जार 16, 1 कॅरी ओव्हर झालं, 8 4 जार 32 प्लस 1 33, 3360 रुपीज हे काय आलं इंटरेस्ट. आणि याच्यामध्ये आता तुमचे प्रिन्सिपल ॲड करायचं आहे, याच्यामध्ये प्रिन्सिपल किती आहे
14,000 14,000. तर हे टोटल आपलं विथ प्रिन्सिपल किती होती अमाऊंट बघू आपण. इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल किती होती अमाऊंट बघू आपण. 3 + 4 7 17,360 एवढी अमाऊंट आली का ही. 15,500 नाही आली ना. आता बघा दुसरं आपण हे सगळं आता करत बसलं ना तर आपल्याला खूप वेळ जाईल याच्यामध्ये. हे बघा आता आपण काय करायचं, दुसरं आपल्याला करायचं आहे. हे पहिलं झालं. आता आपण इथं बघितलं ना, इथं 140 आलं, 3 आलं, 8 आलं. तर नेक्स्टमध्ये कसं करायचं पट्टपट्ट. हे बघा 130 येणार इंटू 3. ठीक आहे, किती येणार 3 0 0 3 3 9 3 1 3 इंटू 8 करून बघायचं. हे वाला 8चं मल्टिप्लाय करायचं. 8 0 0 8 9 72 7 कॅरी ओव्हर झालं. 8 3 24 + 7 31. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कुठलं प्रिन्सिपल ॲड करायचं आपण. कुठलं प्रिन्सिपल कन्सिडर करतोय 13,000 याच्यामध्ये ॲड करून बघायचं. किती येते बघा 2 1 6 1 16,120 एवढं येते का नाही येत. ठीक आहे, मग आता पुढचं बघू. पुढचं प्रिन्सिपल काय आहे 12,000. तर 12,000 म्हणजे आपण काय करायचं 120 इंटू रेट पिरियड 3 किती येते बघा 3 0 0 3 2 6 3 1 3. ठीक आहे, इंटू याच्यामध्ये रेटनी मल्टिप्लाय करायचं. 8 0 0 8 6 48 4 कॅरी ओव्हर झालं. 8 3 24 + 4 28. ठीक आहे, याच्यामध्ये आपण हे कुठलं कन्सिडर केलं होतं 12,000. आता याला जर ॲड केलं तर हे किती येतं 8 8 4 14,880. ठीक आहे, हे पण याच्या बरोबर येत नाही आहे. मग आता शेवटचं कुठलं उरलं आहे तर याच्यामध्ये काय करावं लागेल 1 किती येणार आहे. हे 2 0 तर कट होणार ना, खालचे 100 असतात तर हे 125 इंटू 3 करून बघायचं. ठीक आहे, 3 काय आहे आपलं पिरियड आहे. 3 5 15 1 कॅरी ओव्हर झालं. 3 2 6 + 1 7 3 1 3. ठीक आहे, परत याच्यामध्ये 8नी मल्टिप्लिकेशन करायचं. 8 5 40 4 कॅरी ओव्हर झाले. 8 7 56 + 4 60चे 0 परत 6 कॅरी ओव्हर झालं. 8 3 24 + 6 किती 30. 3,000 आलं आहे आणि आपलं प्रिन्सिपल किती आहे 12,500. तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मिळून किती अमाऊंट होणार ती 15,500. तर बरोबर आहे, ही आली अमाऊंट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं ॲन्सर कुठलं येते 4 नंबरचा ॲन्सर येते. जर आपलं प्रिन्सिपल अमाऊंट 12,500 असेल. ठीक आहे, तर 8% पर एनम 8% रेटनी 3 वर्षासाठी त्याचं इंटरेस्ट येते 3,000 रुपये. आणि त्याला जर प्रिन्सिपलमध्ये ॲड केलं तर ती अमाऊंट टोटल येते आहे 15,500 रुपये. त्याचं करेक्ट ॲन्सर येत आहे 4. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट बघा. इफ है ना बॉक्स अपॉन 7 प्लस ट्रायंगल अपॉन 7 इज इक्वल टू 2. ठीक आहे, अँड बॉक्स मायनस ट्रायंगल इज इक्वल टू 4 देन ट्रायंगल इज इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे, आता इथं बघा याचे डिनोमिनेटर सेम आहे. ठीक आहे, डिनोमिनेटर सेम आहे. ठीक आहे, तर आता हे वरची जी नंबर आहे इथं 2 या लागला आहे ना, तर इथं वरती नंबर काय असायला पाहिजे 14, तरच तर हे 2 येणार ना. इथे जर 14 असेल ठीक आहे तर 7 2 14. ठीक आहे, तर हे जे बॉक्स आणि ट्रायंगल आहे याची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू टोटल मिळून किती आहे 14. आता 14ला आपण कसं पद्धतीने लिहू शकतो, एकतर 10 + 4 14 झालं. ठीक आहे, पण इथं आता आपल्याला काय म्हटलं आहे बघा, म्हणजे 10 व्हॅल्यू आपण जर बॉक्सची घेतली आणि ट्रायंगलची जर आपण 4 घेतली तर बॉक्स मायनस ट्रायंगल म्हणजे 10 - 4 किती येत आहे 6. पण इथं किती आहे 4 आहे. तर मग आपण ही व्हॅल्यू नाही घेऊ शकत 14ची. मग काय दुसरी व्हॅल्यू काय घेऊ शकतो 9 + 5 है ना. 9 + 5 14 म्हणजे 9 + 5.
आता 9 मायनस 5 है ना, 9 मायनस 5 4 होतात का? हो होतात. 9 मायनस 5 4 होतात. तर याचा अर्थ काय आहे? बॉक्सची व्हॅल्यू किती आहे? 9 आणि ट्रायंगलची व्हॅल्यू किती आहे? 5. ठीक आहे. तर याच्यात ट्रायंगलची व्हॅल्यू किती येते? 5. त्याचा आन्सर येतो आहे फर्स्ट 5. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग नंबर्स आर ट्रायंग्युलर नंबर्स. ठीक आहे. आता हे जरा तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर माहिती आहे. तुम्ही असं बघितलं असेल, हे बघा असे डॉट लावून, हा एक ट्रायंग्युलर असतो, त्याच्यानंतर 2 डॉट लावले तर टोटल किती झाले? 3 ट्रायंग्युलर असते नंबर. परत 3 डॉट लावले तर हे टोटल किती झाले? 6. तर 6 पण एक ट्रायंग्युलर नंबर आहे. ठीक आहे. तर याला आपण एक अशी पद्धत आहे, डॉट न लावता बघा 1 एक ट्रायंग्युलर नंबर आहे. 1 + 2 म्हणजे 3 एक ट्रायंग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 = 6 एक ट्रायंग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 + 4. ठीक आहे. तर हे किती येतं? 10. 10 पण एक ट्रायंग्युलर नंबर आहे. आता इथं बघा तुम्ही 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. म्हणजे हे पहिलं आहे ना एक नंबर. दुसरा नंबर कसा येते? 1 + 2 करावं लागते म्हणजे 3 येते. त्याच्यानंतर पुढची काय आहे? 3. मग 3 + 3 करायचं 6 येते. पुढची नंबर काय? 4 येणार. तर 6 + 4 केलं तर किती येते? 10 येते. ठीक आहे. तर याला आपण कसं करू माहिती का? सगळे तुमचे नंबर आपल्याला काढायचे आहे. कुठपर्यंत? 125 पर्यंत काढायचे आहे. तर ते बघा कसं करायचं बघा. 1 = 1. ठीक आहे. 1 + 2 = 3. 1 + 2 + 3 = 6. ठीक आहे. आता पुढचं बघा. 6 + 4 करायचं डायरेक्ट. 6 + 4 किती येते? 10. त्याच्यानंतर पुढचं काय येते? 10 + 5 किती येते? 15. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची काय येते? 6. ह्या नंबरला 6ने ॲड करायचं. 15 + 6 किती येणार? 21. ठीक आहे. या नंबरला आता पुढे 7ने ॲड करायचं आहे. तर 21 + 7 = किती येते? 28. ठीक आहे. आता 28ला 8ने ॲड करायचं. 28 + 8 = 36. ठीक आहे. असंच कंटिन्यू करत जायचं आपल्याला. आता 36ला काय करायचं आहे? 36 + 9 म्हणजे किती येतं आहे? 45. ठीक आहे. आता 45ला 10ने ॲड करायचं. तर 45 + 10 किती येते? 55. ठीक आहे. 55ला किती? 11ने ॲड करायचं आहे. तर 55 + 11 किती येत आहे? 66. आता 66ला 12ने ॲड करायचं आहे. किती येतात हे? 78. ठीक आहे. आता 78ला 13ने ॲड करायचं आहे. तर 78 + 13 किती येत आहे? 8 + 3 11. 1 कॅरी ओव्हर झालं. 7 + 1 8 + 1 9. 91. ठीक आहे. परत आता 91ला 14ने ॲड करायचं आहे. 14ने ॲड केलं तर किती येते हे? 4 + 1 5, 9 + 1 10. 105. पुढे अजून 105ला कितीने ॲड करायचं आहे? 15ने. मग हे किती येते? 15 + 105 120. ठीक आहे. पुढे अजून काय करावं लागेल? 120ला 16ने आपल्याला प्लस करावं लागेल. 136 येते. पण आपल्याला कुठपर्यंत नंबर फाइंड करायचे? फक्त 125 पर्यंत. आता याच्यामध्ये बघा कुठले कुठले नंबर येतात बघा. सगळ्यात पहिले 21 आहे का? हे बघा हे 21. त्याच्यानंतर 30 आहे का? नाही आहे. 36 आहे का? आहे. त्याच्यानंतर बघा 42 आहे का? नाही आहे. 45 आहे का? आहे. त्याच्यानंतर 55 आहे का? आहे. त्याच्यानंतर बघा 64 आहे का याच्यात? नाही आहे. 66 त्याच्यानंतर 78 आहे का? आहे. हे बघा 78 आहे. त्याच्यानंतर 81 आहे का? नाही आहे.
91 आहे का? आहे. त्याच्यानंतर 120 आहे का? आहे. हे 120. ठीक आहे. त्याच्यानंतर 125 आहे का? नाही आहे. तर टोटल किती नंबर्स आहे बघा. हे जे नंबर्स आहे ना याच्यामध्ये ट्रायंग्युलर नंबर कोणते कोणते आहे बघा. 21, 1, हे 2, 3, 4, 5, 6 आणि 7. टोटल 7 नंबर तुमचे ट्रायंग्युलर नंबर आहे. तर याचा आन्सर काय येतो? 3. 7 नंबर्स. ठीक आहे. तर बघूया नेक्स्ट. द कॉस्ट ऑफ अ पेन्सिल इज ₹3 लेस देन दॅट ऑफ अ पेन. पहिले याला समजून घ्या. एक पेन आहे, ठीक आहे, त्याची आपल्याला इथं किंमत दिलेली नाही आहे. आणि एक पेन्सिल आहे, त्याची किंमत दिलेली आहे पेनपेक्षा ₹3 कमी. ठीक आहे. तर आपण इथे थोडंसं हे अल्जेब्राचं क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर पेनची किंमत किती आहे समजा आपण पकडून घ्यायचं. पेनची किंमत आहे ₹X. ठीक आहे. मग पेन्सिलची किंमत किती होणार? पेन्सिलची किंमत दिलेली आहे ₹3 लेस देन दॅट ऑफ पेन. तर X - 3. पेन्सिलची किंमत किती होणार? X - 3. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन रीड करू आपण. इफ द कॉस्ट ऑफ 2 पेन्स अँड 2 पेन्सिल्स इज ₹26. म्हणजे 2 पेन आणि 2 पेन्सिलची जी कॉस्ट आहे, टोटल कॉस्ट ती किती आहे? 26 आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? देन हाऊ मेनी पेन्सिल्स कॅन बी बॉट ॲट द कॉस्ट ऑफ 5 पेन्स. तर जेवढ्या कॉस्टमध्ये आपल्याला 5 पेन खरेदी करता येतात त्याच कॉस्टमध्ये किती पेन्सिल खरेदी करता येईल आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत तर आपण केलेलं आहे की पेनची किंमत किती पकडली आपण? X आहे. ₹X. तर पेन्सिलची किंमत किती होणार? X - 3. आता पुढचं काय म्हणतात आहे बघा. इफ द कॉस्ट ऑफ 2 पेन्स. 2 पेन म्हणजे किती होणार? 2X. ठीक आहे ना. 2 पेन आणि प्लस 2 पेन्सिल. 2 आणि पेन्सिलची किंमत किती आहे? X - 3. हे सगळे मिळून टोटल किती म्हणतात? ₹26. ठीक आहे. तर आता याला सॉल्व करायचं. याला सॉल्व करताना बघा हे पहिले ब्रॅकेट ओपन करावं लागेल. 2X प्लस हे 2चं मल्टिप्लाय होणार Xमध्ये, तर हे पण 2X होणार आणि मायनस 2 × 3 6 होणार इज इक्वल टू 26. आता हे जे 6 आहे ना हे इकडं आपण याला हे घेऊन घेऊ, इकडं ट्रान्झिशन करू त्याचं. तर इथं जे मायनसमध्ये आहे ना 6 इकडे गेलं इक्वलच्या या साईडला, राईट साईडला, तर हे प्लस होतं आहे. ठीक आहे. तर ते 26 + 6 होऊन जाणार. आणि हे 2X आणि 2X किती होणार? 4X. ठीक आहे. इज इक्वल टू हे किती होणार? 26 + 6 म्हणजे 4X इज इक्वल टू किती होणार? 6 + 6 12. 1 कॅरी ओव्हर झालं 32 है ना. तर 4X इज इक्वल टू येत आहे 32. तर Xची व्हॅल्यू किती येणार? X इज इक्वल टू येणार 32 / 4. मग याला सॉल्व केलं तर किती येत आहे? ₹8. म्हणजे Xची व्हॅल्यू किती आली? 8. ठीक आहे. म्हणजे X काय आहे आपली? पेनची व्हॅल्यू. मग हे किती येते आपली व्हॅल्यू? 8. मग पेन्सिलची व्हॅल्यू किती येणार? ₹3 कमी म्हणजे किती येणार? 5. पेनची किंमत, एका पेनची किंमत आहे ₹8 आणि एका पेन्सिलची किंमत आहे ₹5. ठीक आहे. अजून आपला क्वेश्चन पूर्ण सॉल्व झालेला नाही आहे. आपल्याला काय काढायचं आहे बघा. देन हाऊ मेनी पेन्सिल्स कॅन बी बॉट ॲट द कॉस्ट ऑफ 5 पेन्स. आता 5 पेन, एक पेनची कॉस्ट किती आहे? ₹8. तर 5 पेनची कॉस्ट किती होणार? 5 पेनची कॉस्ट किती होणार? एका पेनची कॉस्ट आहे ₹8. तर 5 पेनची कॉस्ट किती होणार? ₹40. ठीक आहे. आता या ₹40 मध्ये आपण किती पेन्सिल बाय करू शकणार?
एका पेन्सिलची प्राईस किती आहे 5 रुपीज आणि टोटल 40 रुपीजमध्ये आपण किती पेन्सिल बाय करू शकणार 5 8 40 तर हे 8 पेन्सिल्स आपण बाय करू शकणार ठीक आहे तर याचा आन्सर येतोय फर्स्ट वाला 8 ठीक आहे नेक्स्ट बघूया which of the following expressions has an answer different from the others म्हणजे हे 4 जे एक्सप्रेशन दिलेले आहे याच्यामध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यू एकसारख्या आहे फक्त एकच आहे ज्याची व्हॅल्यू वेगळी आहे तर इथं बघा पहिलं वालं पटपट बघूया हां इथं बघा 35 मायनस 3 × 5 / 1 ठीक आहे इथं बॉडमास रूल लावू ठीक आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल डिव्हिजन करावं लागेल ठीक आहे तर इथं पहिलं एक्सप्रेशनची व्हॅल्यू बघा किती येते 35 मायनस 3 × 5 / 1 किती होते 5 है ना म्हणजे आता हे 3 5 मल्टिप्लिकेशन नंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागते तर हे 15 येणार तर 35 मायनस 15 म्हणजे किती येतात 20 म्हणजे पहिल्या याचं किती आन्सर आलं आहे 20 दुसरं एक्सप्रेशन करून बघूया याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे हां 8 5 40 मायनस 2 10 20 40मधून 20 मायनस केलं तर किती येते 20 ठीक आहे सेकंडचं पण 20 आलं आहे थर्डमध्ये बघा इथे डिव्हिजन करावं लागेल सगळ्यात पहिले तर 17 प्लस 24 / 4 6 है ना 24ला 4ने डिवाइड केलं तर इथं किती येणार आहे 6 × 2 ठीक आहे तर हे 17 प्लस 6 × 2 12 आणि याला जर आपण ॲड केलं तर याचं किती येते 7 + 2 9 आणि 1 + 1 2 29 येते ठीक आहे हा डिफरंट एक आला हे 2 20 20 आले हे 29 आला आहे आता फोर्थ बघूया फोर्थमध्ये बघा पहिले मल्टिप्लाय करावं लागेल 5 है ना 5 प्लस 7 3 21 मायनस 6 आता 5 + 21 म्हणजे होतात 26 आणि मायनस 6 म्हणजे हे किती झाले 20 ते बघा हे 20 20 20 हे 3 सेम या लागले डिफरंट कुठला आहे थर्ड नंबरचा 29 तर याचा आन्सर येत आहे 3 आपल्याला डिफरंट काढायचं आहे ठीक आहे हे 3 सेम आहे हा एक वेगळा डिफरंट आहे तर 29 त्याचा आन्सर येते 3 ठीक आहे आता नेक्स्ट बघा ह्या क्वेश्चनला मी खूप प्रयत्न केला आणि तरी पण ते मला त्याचे टोटल चार्ट्स नाही काढता आले कारण याच्यामध्ये बघा 9 पॉईंट्स दिलेले आहेत ठीक आहे 9 पॉईंट्स दिलेले आहे याला एक चार्ट कसा तयार होतो तुम्हाला माहिती आहे का एला बी ए बी बी सी सी डी ई एफ ई जी हा ना जी एच एच आय आणि आय ए असे टोटल 9 चार्ट्स तर असेच तयार होतील आणि हे 3 दिलेले आहे 9 3 12 त्याच्यानंतर मग मी माहिती आहे का एक पॉईंट सोडून पण करून बघितलं खूप म्हणजे इतकं याच्यामध्ये इतकं जम्बलिंग होते की याचं ॲन्सरच नाही यायला लागलं आहे ठीक आहे कसं आहे तुम्हाला हे एवढे सारे पॉईंट एवढा तुमच्या 5th स्टँडर्डच्या मुलांच्या हिशोबाने खूप जास्त आहे जास्तीत जास्त 3 4 5 पॉईंट द्यायला पाहिजे होते जसं आता की तुम्हाला इथं जर आपल्याला 3 पॉईंट्सच दिले असते तर किती चार्ट्स काढता आले असते आपल्याला 3 समजा आपल्याला एक असा क्वेश्चन दिला असता त्यांनी की एक सर्कल आहे त्याच्यावर 4 पॉईंट्स आहे ठीक आहे ए बी सी आणि डी असे 4 पॉईंट दिलेले आहे तर तुम्ही किती चार्ट्स काढू शकता याचं आपल्याला आन्सर काढता आलं असतं कारण आपण कसं आहे बघा एला बीनी एक कनेक्ट केलं असतं तर किती झालं असतं 1 बीला सीनी केलं असतं तर किती झालं असतं 2 सीला डीनी केलं असतं तर किती झाले असते 3 आणि डीला एनी केले असतं तर किती झाले असते 4 ठीक आहे अशा पद्धतीने 4 चार्ट्स हे झाले असते आणि दुसरे आता इथंच करू शकतो आपण ते पण खूप किचकट होईल हां तर म्हणून आपण एक अजून दुसरा सर्कल काढूया आणि याच्यामध्ये बघा ए बी सी आणि डी आता याच्यामध्ये आपण प्रत्येकाला 2 पॉईंटला जॉईंट करून आपण असं
4 चॉर्ट्स काढलेले आहेत. आता दुसरं काय होऊ शकते, आपण एक एक सोडून देऊ, हा पॉईंट सोडून देऊ, ए आणि सी ला कनेक्ट करू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघा सी आणि हे तर हे चार्ट होणार, बी आणि डी सोडलं तर हा एक होणार. दुसरं अजून काय करू शकतो आपण की बी वरून आपण डी ला जॉईन करू शकतो, या सी ला स्किप करून टाकायचं, तर दुसरा चार्ट हा तयार होतो. असे टोटल आपण किती करू शकतो, 1 2 3 4 5 6 चार्ट्स. म्हणजे 4 पॉईंट दिले असेल, सर्कलवर 4 पॉईंट दिले असेल तर आपण किती 6 चार्ट्स आपले ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता हे बघा इथं जे 9 दिलेलं आहे ना, मी तुम्हाला ॲक्च्युली याच्यामध्ये मी बघितलं याचं ॲन्सर पण चुकीचं दिलं आहे. याच्यामध्ये ॲन्सर दिलं आहे 33, ॲक्च्युली ॲन्सर 36 येते. कसं येते मी तुम्हाला हे पण सांगतो, ॲक्च्युली हे तुमच्या सिलेबसच्या बाहेर आहे, तरी पण तुम्हाला एक्सप्लेन करून मी सांगतो. हे बघा याच्यामध्ये ना एवढे सारे जर पॉईंट्स दिले असेल ना, तर हे शक्यच नाही आहे सगळे मॅन्युअली आपण सगळे चार्ट जॉईन करून किती चार्ट तयार होतील हे काढणं खूप अवघड गेलं मला. मी जेव्हा तुम्हाला शिकवायच्या अगोदर मला प्रॅक्टिस करावं लागते ना, तर मी तेव्हा बघितलं तर हे खूप कठीण गेलं. तर याच्यामुळे एका फॉर्म्युल्याने एक म्हणजे तुम्हाला 10वी 11वीमध्ये परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन म्हणून एक चॅप्टर येतो मॅथमॅटिक्समध्ये, त्याच्यातून आपण त्याला सॉल्व करू शकतो. पण ते तुमच्या सिलेबसमध्ये नाहीच आहे ना अजून. ठीक आहे. तर तुम्हाला ते हे सगळं आउट ऑफ सिलेबस चाललं गेलं. एवढं क्वेश्चन जर आलं ना तर खरंच तुम्ही सोडून द्या, करूच नका त्याला अटेम्प्ट. ठीक आहे. ते चुकीचं आहे. ह्या लेवलचे क्वेश्चन नाहीच द्यायला पाहिजे. ठीक आहे. 1 2 3 4 5 पॉईंट ठीक आहे, 5 पॉईंटपर्यंत ठीक आहे, तुम्ही कसं तरी तुम्ही जॉईंट करून तुम्ही सांगू शकता की एवढे चार्ट ड्रॉ करू शकता. पण 9 पॉईंटला खूप कठीण आहे. तर इथं बघा एक कसं असते की एक कॉम्बिनेशन म्हणून एक हे आहे. त्याच्यामध्ये कसं असते की जर एका सर्कलवर तुम्हाला 4 पॉईंट दिलेले आहे तर तुम्ही किती चार्ट्स काढू शकता. तर कॉम्बिनेशन असतात त्याच्यामध्ये की जर तुम्हाला 4 पॉईंट दिलेले आहे त्याचे कॉम्बिनेशन, आता तुम्हाला माहिती आहे की 2 पॉईंटला कंबाईन केल्यावर एक चार्ट तयार होतो. तर 4C2 म्हणून असा एक फॉर्म्युला येतो. याला कसं सॉल्व करतात माहिती आहे का, याला येतात हे एक वेगळंच फॅक्टर तुम्ही हे करा, म्हणजे याला जस्ट तुमच्या याच्यासाठी सांगायला लागलोय मी. हां ठीक आहे. याच्यामध्ये आपले एक बघा टोटल किती 6 चार्ट आले होते ना, 4 आणि 2 हे 6. ठीक आहे. तर आपल्याला या फॉर्म्युलेनी आपण करून बघितलं ना तरी 6च येतात बघा. याचं जे असतं ना 4C2 याला असं लिहितात, फॅक्टोरियल ऑफ 4 फॅक्टोरियल ऑफ 2 4 - 2 फॅक्टोरियल ऑफ 4 - 2. याच्यात आता याला सॉल्व केलं तर फॅक्टोरियल ऑफ 4 म्हणजे काय होतं माहिती आहे का, 4 × 3 × 2 × 1 याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि फॅक्टोरियल 2चा अर्थ होते 2 × 1. ठीक आहे. आता हे पण किती झालं आहे, 4 - 2 केलं तर फॅक्टोरियल 2 झालं आहे, याचा पण अर्थ होते 2 × 1. ठीक आहे. आता याला जर आपण सॉल्व केलं ना तर हे बघा हे 1 1 तर काही हे नाही आहे, 2 आणि हे 2 कॅन्सल झालं. ह्या 2नी आपण याला 4ला 2 टाइम्स आपण डिवाईड करू शकतो. ठीक आहे. तर आता काय काय उरलं आहे, 2 3 है ना, 2 3 6, त्याचा आन्सर येतो 6. बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानी आपण जर काढलं 4 पॉईंट असेल तुमच्या सर्कलवर तर 6 चार्ट्स तुम्ही तयार करू शकता. तर ह्याच यांनी याचं मी आन्सर काढलेलं आहे, पण ते तुमच्या सिलेबसच्या बाहेर आहे, पण तरी तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी सांगून देतो मी. ठीक आहे. आता याच्यावर किती पॉईंट्स आहेत, 9. याच्या टोटल बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉईंट्स आहे. तर याच्यामध्ये 9C2 असं येतं आहे. ठीक आहे. तर फॅक्टोरियल ऑफ 9 फॅक्टोरियल ऑफ 2 9 फॅक्टोरियल ऑफ 9 - 2 अशा पद्धतीने याला सॉल्व करावं लागेल. आता याचं जे फॅक्टोरियल होते 9 × 8 × फॅक्टोरियल 7 पर्यंत पकडू आपण याला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे फॅक्टोरियल 2 × 9 - 2 किती होते, 7 फॅक्टोरियल. ठीक आहे. तर हे 7 आणि हे 7 फॅक्टोरियल कॅन्सल होणार. ठीक आहे. 2 फॅक्टोरियल ऑफ 2 2च होतोय. ठीक आहे. तर 2नी 8 4 टाइम डिवाइड होणार, 9 4 36. तर याचा आन्सर 36 येतोय.
ठीक आहे. पण आता हे तुमच्या सिलेबसच्या बाहेर आहे, पण याचा अर्थ आहे की हे फक्त तुम्ही सोडून द्या, हे क्वेश्चन करू नका. ठीक आहे. पण याचा आन्सर हे 36 येतो आणि याच्या आन्सर शीटमध्ये मी बघितला तर यांनी 33 दिलेला आहे. ठीक आहे. तर हे क्वेश्चनच तुमचं आउट ऑफ सिलेबस असल्यासारखं आहे, तर सोडून द्या, टेन्शन नका घेऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. The coconut costing ₹50 is now sold at ₹40. So what is the percentage decrease in the price of the coconut? ठीक आहे. पहिले जे ना 50 रुपयाला कोकोनट विकत होतो, आता कितीला विकत आहे ते 40 रुपयाला. पहिले कितीला विकत होते 50ला, आता किती कमी किमतीत विकत आहे 40ला. म्हणजे किती किंमत कमी आहे, 10 रुपये कमी आहे. ठीक आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज डिक्रीज इन द प्राइस ऑफ द कोकोनट. आता हे जे 10 आहे ना, हे 10 जे आहे ना, हे 50चे किती % आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण बघितले ना पर्सेंटेज 10 इज इक्वल टू, ठीक आहे, 10 इज इक्वल टू हाऊ मच. हे माझं क्वेश्चन मार्क जरासं बरोबर येत नाही माझा, हे क्वेश्चन मार्क आहे. हाऊ मच % ऑफ 50, हे अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे ना. हे जे 10 जे आहे ना, 10 रुपये जे आहे, 50 रुपयाचे किती म्हणजे क्वेश्चन किती %, पर म्हणजे पर आणि सेंट म्हणजे 100, किती % आहे. 10 रुपये जे आहे 50 रुपयाचे किती % आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण किती कसं काढणार आहे बघा. हे क्रॉस मल्टिप्लाई होऊन 10 × 100 होणार आणि हे जे 50 आहे डिव्हिजनमध्ये येणार खाली. तर क्वेश्चन मार्क म्हणजे किती येणार बघा, 10 × 100 आणि डिवायडेड बाय 50. ठीक आहे. तर 50 2 जार 100. ठीक आहे. आणि 10 2 जार 20. तर 10 जे आहे 50चे 20% आहे. तर आपल्याला इथं तेच काढायचं होतं की व्हॉट इज द पर्सेंटेज डिक्रीज इन द प्राइस ऑफ द कोकोनट. त्याचा आन्सर येतो सेकंड. ठीक आहे. चला आता लास्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट प्रेझेंटेशन ऑफ अ क्वार्टर अँड 12 रुपीज. ठीक आहे. हे जे इथे किती दिलेलं आहे, क्वार्टर अँड 12 रुपीज म्हणजे 12 रुपये 25 पैसे. तर आपण 12 रुपये 25 पैसेला असं लिहू शकतो, करेक्ट आहे. याला पण लिहू शकतो, कारण 1/4चं जर आपण हे जे फ्रॅक्शन आहे याला जर आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं तर 0.25 येणार. तर 12 + 0.25 म्हणजे 12.25 होणार. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. 1225 1225 पैसे. ठीक आहे ना. ह्याला रुपीजला पैसेमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर हे पण बरोबर आहे. आणि हे जे आहे ना 12 रुपीज 50 पैसा हे रॉंग आहे, कारण इथं आपल्याला क्वार्टर दिलेला आहे, इथं हाफ आहे, तर मग हा रॉंग आहे. तर हा वाला 4th नंबरचा क्वेश्चन, याचा आन्सर आहे 4th नंबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण परत 10 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये परत पुढचे 10 क्वेश्चन आपण करूया. आणि मी प्रयत्न करतो की लवकरात लवकर तुम्हाला रोज 2 व्हिडिओ म्हणजे रोजचे 20 क्वेश्चन सॉल्व करूया. व्हिडिओ आपण 10 क्वेश्चनचेच बनवू, पण मी 2 व्हिडिओ अपलोड करत जाईल, जेणेकरून थोडंसं आपलं फास्ट होईल सिलेबस कवर. नाहीतर एक्झाम एकदम जवळ आलेली आहे आणि तुम्हाला आपण हे जर 10 क्वेश्चन करत बसू तर एक्झाम येऊन चालली पण जाणार, पण आपला सिलेबस कंप्लीट होणार नाही. ठीक आहे. तर त्यासाठी आपण आता मी प्रयत्न करतो रोज 2-2 व्हिडिओ याच्यावर अपलोड करायचे. ठीक आहे. आणि तुम्ही हे जे मी आता एक्सप्लेन करून सांगतो ना, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून तुम्ही जे आहे ते व्यवस्थित समजून घेत जावा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर कमेंट्समध्ये लिहा तुम्ही की सर मला हा वाला क्वेश्चन नाही समजला आहे, तर मी तुम्हाला कमेंट्समध्येच उत्तर देऊन तो प्रश्न सॉल्व करून देईल तुम्हाला. ठीक आहे. किंवा मला तुम्ही डायरेक्ट फोन पण करू शकता. ठीक आहे. मी माझा फोन नंबर पण देऊन देतो, तुम्ही फोन करून मला विचारू शकता. ठीक आहे. मी ते पर्सनली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून देईल. थँक्यू.